मित्रांनो, गेवराई जिल्हा बीड या ठिकाणी 1 ते 5 जानेवारी 2026 या दरम्यान राज्यस्तरीय किसान कृषी प्रदर्शन 2026 हे भरवण्यात आलेलं आहे. तर मित्रांनो, या कृषी प्रदर्शनामध्ये कृषी यांत्रिकीकरण, कृषी रसायने, त्याचबरोबर सेंद्रिय शेती, तसेच महाराष्ट्र शासन कृषी विभाग, त्याचबरोबर विविध प्रकारचे सेंद्रिय खते, गांडूळ खते, कंपोस्ट खते, त्याचबरोबर विविध प्रकारच्या कृषी मशिनरीज, कृषी उपकरणे या स्टॉलमध्ये तुम्हाला पाहावयास मिळतील. तर मित्रांनो, अशाच प्रकारची महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेऊयात. तर मित्रांनो, अशा प्रकारचं कृषी प्रदर्शन, किसान कृषी प्रदर्शन हे अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती देणारं कृषी प्रदर्शन. या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती या कृषी प्रदर्शनाविषयी जाणून घेऊयात. त्यापूर्वी अशाच पुढील महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सगळ्यात अगोदर तुम्हाला प्रवेश नोंदणी कक्षामध्ये प्रवेश नोंदणी केल्यानंतर एकूण ₹40 तिकीट आहे. तिकीट केल्यानंतर तुम्हाला जो पहिला स्टॉल आहे तो आहे बेद्रे ऑटो सेल्स. तर बेद्रे ऑटो सेल्स गेवराई हा या ठिकाणी पहिलाच स्टॉल आहे. यानंतर तुम्ही ते पाहू शकता भैरवनाथ ड्रिप अँड मशिनरी यांचा स्टॉल आहे. या ठिकाणी यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या मशिनरीज आहेत ड्रिपशी संबंधित. ओके. आणि इतर काही उपकरणे आहेत. नंतर कुणाल ट्रॅक्टर्स यांचा जो स्टॉल आहे, या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे जे ट्रॅक्टर्स आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे ट्रॅक्टरचे मॉडेल्स त्यांनी या ठिकाणी या प्रदर्शनामध्ये डिस्प्ले केले तुम्ही पाहू शकता. N929 DI हे मॉडेल आहे. ओके. त्यानंतर इकडं 5011 हे ट्रॅक्टरचं मॉडेल आहे. त्यांचे जे काही वेगवेगळ्या प्रकारचे मॉडेल्स आहेत ट्रॅक्टरमध्ये उपलब्ध वेगवेगळ्या प्रकारच्या हॉर्स पॉवरमध्ये त्यांनी डिस्प्ले केलेले आहेत. आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता रामा सोलार म्हणजे सोलार झटका मशीन. ओके. त्यांचं या ठिकाणी उपकरण आहे. तुम्ही पाहू शकता की त्यांचे उपकरण आहे या ठिकाणी रामा सोलार झटका मशीन यांचा हा स्टॉल आहे. F1 नावाचा स्टॉल आहे. या स्टॉलमध्ये त्यांनी त्यांची सोलार झटका मशीन या ठिकाणी ठेवलेली आहे. ओके. आणि या ठिकाणी त्यांचे इतर काही छोटे छोटे देखील साहित्य या ठिकाणी उपलब्ध आहे. आता आकाश मोटार्स या नावाचा देखील स्टॉल या ठिकाणी आहे. या ठिकाणी बघा तुम्ही पाहू शकता की ट्रॅक्टर चलित या ठिकाणी फवारणी पंप तुम्ही पाहू शकता. ओके. ट्रॅक्टर चलित फवारणी स्प्रेयर आहे या ठिकाणी त्यांचा. त्याचबरोबर विविध प्रकारचे पॉवर विडर्स, त्याचबरोबर पॉवर टिलर्स देखील या कंपनीचे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. ओके. या ठिकाणी सबसिडी देखील याच्यावर दिली जाते. असं पॉवर विडर आहे. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी चाफ कटर देखील त्यांच्याच कंपनीच्या ठिकाणी अवेलेबल आहे. तर या ठिकाणी बघा आकाश मोटार बेसिकली कृष्णा पॉवर टिलर यांचं अतिशय महत्वपूर्ण आहे. 2 HP ते 18 HP पर्यंत पॉवर टिलर यांच्याकडे उपलब्ध असतात. 2 HP पासून ते डायरेक्ट 18 HP पर्यंत. अशा प्रकारचे विविध प्रकारचे पॉवर टिलरची रेंज तुम्ही या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता. तर बघा मित्रांनो, असाच पुढील महत्वपूर्ण अपडेटसाठी अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आता बळीराजा ॲग्रो मशिनरी हा स्टॉल आहे. या ठिकाणी त्यांचं टोकन यंत्र पाहू शकता. त्याचबरोबर इथं देखील त्यांची बळीराजा ॲग्रो सोलार झटका मशीन ही देखील आहे. मित्रांनो, झटका मशीन, सोलार झटका मशीन या ठिकाणी गेवराई कृषी प्रदर्शनामध्ये बऱ्याच कंपन्या या ठिकाणी आलेल्या आहेत. तुम्ही बऱ्याच कंपन्यांचे झटका मशीन या ठिकाणी पाहू शकता. ओके. तर या ठिकाणी यांचं पॉवर टिलर्स देखील उपलब्ध आहेत. पॉवर विडर देखील उपलब्ध आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या HP मध्ये विविध प्रकारच्या कॅपॅसिटीमध्ये त्यांच्या उपलब्ध आहेत. मित्रांनो, पुढचा स्टॉल आहे प्रगती ॲग्रो मॉल. या ठिकाणी यांचे देखील विविध जे ट्रॅक्टर्स आहेत, विविध ट्रॅक्टर्सची रेंज या ठिकाणी श्रीदेव
115 हे ट्रॅक्टर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. विविध ट्रॅक्टर्सची रेंज त्यांनी या ठिकाणी ठेवलेली आहे, या ठिकाणी डिस्प्ले केलेली आहे. ओके, या ठिकाणी रोटाव्हेटर देखील ट्रॅक्टरला या ठिकाणी जोडून ठेवलेलं आहे. तुम्ही पाहू शकता त्यांचे इतर काही उपकरणे देखील या ठिकाणी आहेत. या ठिकाणी तुम्ही त्यांचं बाकीचे उपकरणे देखील पाहू शकता. विविध रेंजमध्ये, विविध हॉर्स पॉवरमध्ये त्यांची उपकरणे या ठिकाणी त्यांनी डिस्प्ले केलेली तुम्ही पाहू शकता. ओके, विविध प्रकारचे चाफ कटर्सच्या रेंज या ठिकाणी उपलब्ध आहेत. ओके, चाफ कटर सर्वात जास्त या ठिकाणी त्यांनी ठेवलेले आहेत. त्याचबरोबर इकडे पॉवर टिलर्स वेगवेगळ्या रेंजमध्ये उपलब्ध आहेत. खूप मोठी रेंज ही कंपनी या ठिकाणी घेऊन आलेली आहे. ओके, यानंतर AM इंडस्ट्रीज हा जो स्टॉल आहे, या स्टॉलमध्ये त्यांचे विविध प्रकारचे पॉवर टिलर्स उपलब्ध आहेत, पॉवर विडर्स उपलब्ध आहेत. ओके, तुम्ही पाहू शकता त्यांची जी वेगवेगळी रेंज आहे ती या ठिकाणी डिस्प्ले केलेली आहे. बेसिकली पॉवर टिलर मध्ये ही कंपनी मोठी रेंज या ठिकाणी कृषी प्रदर्शनामध्ये घेऊन आलेली आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. बघा मित्रांनो, अशा प्रकारचे पॉवर टिलर्स, पॉवर विडर्स ही कंपनी या ठिकाणी घेऊन आलेली आहे. तसेच आता जय किसान मशिनरी यांचा जो स्टॉल आहे, या ठिकाणी त्यांनी बघा विशिष्ट प्रकारचं रोटावेटर या ठिकाणी डिस्प्ले केलेलं आहे. त्यांच्या कंपनीचं जे काही इक्विपमेंट आहे रोटावेटर त्यांनी या ठिकाणी ठेवलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. त्याचबरोबर याच कंपनीचे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की हायड्रॉलिक नांगर देखील इथे आहे, हा देखील तुम्ही पाहू शकता. तसेच शेतकऱ्यांना चाफ कटर विषयी माहिती सांगताना त्यांचे प्रतिनिधी तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. याविषयी जी काही शेतकऱ्यांकडून विचारणा होत आहे त्यांची माहिती या ठिकाणी ते प्रतिनिधी तुम्हाला देत आहेत. मित्रांनो, अशा प्रकारचे विविध रेंजमध्ये चाफ कटर देखील या कंपनीने या ठिकाणी उपलब्ध केले आहेत. मित्रांनो, या कृषी प्रदर्शनामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांची या ठिकाणी गर्दी देखील झालेली आहे आणि तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. मी थोडं लवकर जाऊन व्हिडिओ बनवल्यामुळे मला थोडा चांगल्या प्रकारे व्हिडिओ बनवता आलेला आहे, तर नंतरच्या वेळेस खूप गर्दी या ठिकाणी पाहायला मिळाली. नंतरचा जो KRI फार्म नावाचा जो स्टॉल आहे, या ठिकाणी त्यांचे सीड कम फर्टिलायझर ड्रिल, त्याचबरोबर विविध प्रकारचे पेरणी यंत्र या ठिकाणी डिस्प्ले केलेले तुम्ही पाहू शकता. त्यांचे या ठिकाणी जे सीड कम फर्टिलायझर ड्रिल, त्याच म्हणजे खत पेरणी, तसेच पेरणी यंत्र या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. आता या ठिकाणी जो स्टॉल आहे, या स्टॉलमध्ये देखील विविध प्रकारचे चाफ कटर्स, ख्याती सेल्स अँड सर्व्हिसेस, बीड जी या ठिकाणी हा कंपनी आहे यांचा स्टॉल आहे. या ठिकाणी तुम्ही हात कोळपणी यंत्र पाहू शकता. ओके, त्याचबरोबर त्याला एक दुसरं उपकरण देखील जोडू शकता. तसेच या ठिकाणी त्यांचे विविध प्रकारचे कटर्स, तसेच शिजर्स उपलब्ध आहेत. गार्डनसाठी देखील तुम्ही ते वापरू शकता. या ठिकाणी विशिष्ट प्रकारचं चाफ कटर आहे, तुम्ही पाहू शकता. त्यानंतर टोकन यंत्र देखील या ठिकाणी उपलब्ध आहे. तसेच पॉवर ऑपरेटेड स्प्रेयर्स आहेत. तसेच इतर अनेक या ठिकाणी उपकरणे या कंपनीने या ठिकाणी या प्रदेशामध्ये तुम्ही डिस्प्ले केलेली पाहू शकता. ओके, तर अशा प्रकारच्या रेंजमध्ये ही कंपनी या ठिकाणी प्रोडक्ट घेऊन आलेली आहे. तर निश्चितच मित्रांनो, अत्यंत महत्वपूर्ण असं शेतकऱ्यांसाठी सुटसुटीत माहिती देणारं असं कृषी प्रदर्शन आपण या कृषी प्रदर्शनाला म्हणू शकतो. कारण शेतकरी जेवढे व्हिजिट देतात तेवढ्या शेतकऱ्यांना अत्यंत चांगल्या प्रकारची माहिती या ठिकाणी या कृषी प्रदर्शनामध्ये मिळते. निश्चितच बरेच चांगले स्टॉल देखील या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. आता कृष्णा शेतकरी या ठिकाणी प्रत्येक घरी जो स्टॉल आहे, अशा प्रकारचा या ठिकाणी चिया सीड्स, त्याचबरोबर कृष्णा हळद लोणचे देखील
यांचा प्रोडक्ट आहे. त्याचबरोबर कृष्णा जो काही हळद पावडर आहे या ठिकाणी ते देखील उपलब्ध आहे आणि या ठिकाणी कृष्णा विषमुक्त गुळ देखील उपलब्ध आहे. ओके. या ठिकाणी त्यांची चिक्की देखील उपलब्ध आहे. पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने तयार केलेले प्रोडक्ट्स तुम्हाला यांच्याकडे मिळू शकतात. मूर्तिजापूर, जिल्हा अकोला, माटोडा यांचा स्टॉल आहे. तर या ठिकाणी श्री महालक्ष्मी एंटरप्राइजेस यांचा स्टॉल आहे. या ठिकाणी नागलीपासून जे काही प्रोडक्ट त्यांनी या ठिकाणी बनवलेला आहे तो या ठिकाणी डिस्प्ले केलेला आहे आणि विक्रीसाठी देखील तो उपलब्ध आहे. ओके. अशा प्रकारचा त्यांचा स्टॉल तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. आता या ठिकाणी बीडची अत्यंत गाजलेली नर्सरी म्हणजेच महबूब नर्सरी या ठिकाणी त्यांनी त्यांचे जे काही वेगवेगळ्या प्रकारचे फळे असतील, त्याचबरोबर फुलपिके असतील, म्हणजे फळपिके आणि फुलपिके, त्याचबरोबर गार्डनसाठी लागणारे इतर विविध शोभिवंत वृक्ष असतील, यांचे या ठिकाणी जे काही रोपं आहेत, ते या ठिकाणी कलम आहेत, या ठिकाणी उपलब्ध केलेली आहेत आणि या ठिकाणी तुम्ही विकत देखील घेऊ शकता. ओके. नंतर वेदांत ॲग्रो सायन्स टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी आहे. या कंपनीचा देखील स्टॉल या ठिकाणी आहे. यांचा जो प्रोडक्ट आहे या ठिकाणी मायक्रोन्यूट्रिएंट मध्ये विविध प्रोडक्ट जसं की झिंक सल्फेट आहे, यानंतर मिक्स्ड मायक्रोन्यूट्रिएंट फर्टिलायझर आहे, वेदांत अमायनो, ऑर्थोसिल आहार, त्याचबरोबर कार्बो, नंतर ह्युमिक रूट 98 रोटोजोन फर्टिलायझर आहे त्यांचं, ग्रीन अल्ट्रासो, वेदांत रोडो मॅक्स अशा प्रकारचं प्रोडक्ट आहे. त्यांचे सॅम्पल देखील या ठिकाणी त्यांनी ठेवलेले आहेत, तुम्ही पाहू शकता. त्याचबरोबर विविध प्रकारच्या रेंजमध्ये या ठिकाणी सिलिकॉन देखील त्यांचा उपलब्ध आहे. वेदांत ग्रीनसिल, मॅग्नेशियम सल्फर देखील उपलब्ध आहे, सल्फेट देखील उपलब्ध आहे. अशा प्रकारचे प्रोडक्ट आहेत. आता हनीबी पॉलिनेशन वाढवण्यासाठी, परागीभवन वाढवण्यासाठी हनीबी नावाचा जो प्रोडक्ट आहे या ठिकाणी पॉलिनेशन बेस आहे. याची स्प्रेइंग आपल्या शेतामध्ये केल्यामुळे मधमाशांची संख्या आपल्या शेतात वाढते आणि परागीभवन वाढण्यास मदत होते. 1850 रुपये 1 लिटर बॉटलची या ठिकाणी किंमत आहे. ओके. त्या ठिकाणी पाहू शकता. अशा प्रकारची ही कंपनी या ठिकाणी यांचा स्टॉल तुम्ही पाहू शकता. आता थोरात हायटेक नर्सरी यांचा जो स्टॉल आहे, सर्व जातीच्या भाजीपाल्याची तयार रोपे या ठिकाणी या स्टॉलवर तुम्ही पाहू शकता आणि निश्चितच मित्रांनो, खरंच खूप छान असे रोप तयार करणारी ही कंपनी आहे आणि या कंपनीमध्ये विविध प्रकारच्या रेंजमध्ये वांगी असेल, पत्ताकोबी असेल, फुलकोबी असेल, झेंडू असेल, मिरची असेल, ऊसाचे देखील रोप या ठिकाणी तुम्ही बुक करू शकता. गढी, तालुका गेवराई, जिल्हा बीड इथे ही नर्सरी आहे. यानंतर जय बळीराजा ॲग्रो यांचा हा स्टॉल आहे. मित्रांनो, जय बळीराजा ॲग्रो किनगावचा या ठिकाणी हा स्टॉल आहे. यांचं जागरी पावडर म्हणजे गुळ पावडर हा प्रोडक्ट आहे. या ठिकाणी तुम्ही या गुळ पावडर मधील न्यूट्रिशनल फॅक्ट्स देखील पाहू शकता. यामध्ये कोणकोणते न्यूट्रिशन्स तुम्हाला मिळू शकतात. यानंतर ही छोटे छोटे साहित्य म्हणजे जसं विळा, खुरपी, मारतूल असेल, त्याचबरोबर पानावर असेल, अशा प्रकारचे उपकरणे तयार करणारा हा जो स्टॉल आहे, ही कंपनी आहे, ही कंपनी यांची या ठिकाणी विविध रेंजमध्ये त्यांचे विविध प्रोडक्ट्स शेतीसाठी उपयुक्त असलेले या ठिकाणी घेऊन आलेली आहे. या ठिकाणी बघा कोयता देखील आहे, तसेच विविध प्रकारचे शॉवेल्स आहेत. या ठिकाणी जे की कल्टिव्हेशनसाठी, इंटर कल्टिव्हेशनसाठी आवश्यक आहेत, फावडे आहे. असे शेती उपयोगी छोटे छोटे साहित्य या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. ओके. अशा प्रकारचं यांची रेंज त्यांनी या ठिकाणी डिस्प्ले केलेली तुम्ही पाहू शकता. त्यानंतर SSP शीड्स, SSP बायोटेक या नावाची कंपनी आहे. यांनी तर
खूप मोठ्या रेंजमध्ये वॉटर सोल्युबल खते, चिलेटेड, पीजीआर उत्पादने या ठिकाणी डिस्प्ले केलेली तुम्ही पाहू शकता. त्यांची या ठिकाणी विविध प्रकारची उत्पादने आहेत. स्ट्रॉंगर नावाचं उत्पादन आहे त्यांचं. यानंतर कॉमिक्स फर्ट कॅल्शियम चिलेट आहे. ओके. त्याचबरोबर एक एक्सपो फर्ट 13045 आहे. 1261 आहे. 1919 आहे. 05234 आहे. 04247 प्लस 2.8% आयर्न आहे. 0050 आहे. 0060 आहे. यानंतर विविध प्रकारचं इथं रूट झोन म्हणून याचं प्लॉट आहे. अशा प्रकारची रेंज त्यांची या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. विविध प्रकारचे त्यांनी त्यांच्या पोस्टरवर देखील त्यांनी माहिती या ठिकाणी दिलेली आहे. तुम्ही ती माहिती देखील पाहू शकता. त्यानंतर स्पर्ट ऑर्गॅनिक ग्रॅन्युल्स आहे त्यांचा. विविध प्रकारचे आता गहू बियाणे आहे या ठिकाणी त्यांच्या कंपनीनं त्यांनी तयार केलेलं. अशा प्रकारचं विविध रेंज या ठिकाणी HD 3335 प्रकार त्यांचा हा गव्हाचा वाण आहे. विविध रेंज ते या ठिकाणी घेऊन आले आहेत. यांचा धनलक्ष्मी शीड्स प्रायव्हेट लिमिटेड कर्नूल यांचा जो स्टॉल आहे त्यांचे प्रतिनिधी तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. यांचा माधव 9 बोलगार्ड कापसाची व्हरायटी आहे. राघव 459 व्हरायटी आहे. यानंतर मेज आझाद 009 हायब्रिड मेज आहे. वंडर 36 ASMH 777 ही व्हरायटी आहे मकाचीच. ओके. यानंतर WSH 405 ही ज्वारीची व्हरायटी तुम्ही पाहू शकता. हरभऱ्याचा अत्यंत महत्वपूर्ण जॅकी 9218 हा वाण त्यांच्याकडे उपलब्ध आहे. यानंतर SEA गोदावरी सोलार एनर्जी नावाचा स्टॉल या ठिकाणी आहे. ठिकाणी तुम्ही पाहू शकता की सोलार पंप या ठिकाणी त्यांचा उपलब्ध आहे. 5 HP आहे आणि 18,000 रुपये किंमत याची आहे. तुम्ही पाहू शकता. ओके. सोलार वर पूर्ण हा पंप असणार आहे. सोलार कंट्रोलर पूर्ण असणार आहे. ओके. अशा प्रकारचा हा स्टॉल आहे. त्यांचं प्रोडक्ट या ठिकाणी डिस्प्ले केलेला तुम्ही पाहू शकता. आता या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी स्पेशल सोलार कॅमेरा. मित्रांनो, शेतीमध्ये शेतीचं राखण करण्यासाठी सोलार कॅमेराची या ठिकाणी खूप आवश्यकता असते. असा सोलारवर चालणारा कॅमेरा ही कंपनी या ठिकाणी घेऊन आलेली आहे. इथे डिस्प्ले केलेला आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. इंडियन पोटॅश लिमिटेड मुंबई यांचा जो स्टॉल आहे या ठिकाणचे उत्पादने अस्सल पोटॅश, त्याचबरोबर या ठिकाणी त्यांचे बाकीचे जे काही प्रोडक्ट आहेत या ठिकाणी NPK, DAP आणि या ठिकाणी युरिया त्यांचा जो प्रोडक्ट आहे, जे खते आहेत या ठिकाणी डिस्प्ले केले आहेत. नंतर दत्ता ड्रिप नावाची ही कंपनी आहे, इरिगेशन कंपनी आहे. याने देखील यांचा स्टॉल या ठिकाणी डिस्प्ले केले आहे. ड्रिप मध्ये काम करणारी ही एक कंपनी आहे. विविध प्रकारच्या रेंजमध्ये ऑनलाईन असेल, इनलाईन असेल, मिलीमीटर मध्ये साईज असेल, यांची स्टॉल या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. अशा प्रकारची ही कंपनी आहे. यांचा स्टॉल त्यांनी या ठिकाणी डिस्प्ले केला आहे. यानंतर महिको रेशीम कीटकबीज उत्पादन केंद्र जालना. महिकोचं या ठिकाणी हे कीटकबीज उत्पादन केंद्र आहे. या ठिकाणी तुम्ही सिल्कवर्म इग्स त्यांचे पाहू शकता. अशा प्रकारे सिल्कवर्मचे इग्स असतात. यानंतर त्यांचं रूपांतर अशा अळीमध्ये होतं आणि यानंतर अशा प्रकारचे कोश या ठिकाणी तयार होतात. ओके. नंतर शेवटी अशा प्रकारे कच्चं रेशीम हे तयार होतं. अशा प्रकारचे दर्जेदार रेशीम हे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. यांची माहिती देखील इथं तुम्ही पोस्टरवर दिलेली आहे. तुम्ही वाचू शकता, वाचून घेऊ शकता, पाहू शकता. ओके. यानंतर ndpestcontrol.com यांची वेबसाईट देखील आहे. गोचिड नाशक, त्याचबरोबर झुरळ असेल, उंदीर असेल, ढेकूण असेल, पाल असेल, वाळवी असेल, साप असेल, गोम असेल, इत्यादी जी काही हानिकारक आहेत ते कंट्रोल करण्यासाठी त्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे उत्पादने या ठिकाणी आलेली आहेत. तुम्ही हे पाहू शकता आणि हे विक्रीसाठी देखील डायरेक्ट ऑन द स्पॉट तुम्ही विकत देखील घेऊ शकता. आणि विशेष या ठिकाणी
डिस्काउंटवर देखील उपलब्ध आहेत. पाटील बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड अत्यंत नामांकित कृषी रसायने त्याचबरोबर खते उत्पादन करणारी ही कंपनी आहे. यांचा प्रोडक्ट आहे के सर्ज, अरेना गोल्ड ऑर्गॅनिक इम्युनो इनिबिटर, त्याचबरोबर क्वीन बी नावाचा हा प्रोडक्ट आहे. अपसिल, त्याचबरोबर इथे सल्फिक्स, झेबट ऑन, ऑक्सिजन. ओके, अशा प्रकारचे वेगवेगळे प्रोडक्ट्स त्यांचे शेतीसाठी उपयुक्त आहेत. कडू राजा हा देखील त्यांचा प्रोडक्ट आहे. तसेच इथे पाठीमागे तुम्ही पाहू शकता, त्यांच्या पोस्टरवर देखील पाहू शकता, त्यांची रेंज खूप ब्रॉड रेंज मध्ये उत्पादन करणारी ही कंपनी आहे पाटील बायोटेक. खूप विविध प्रकारचे प्रोडक्ट्स आहेत. ओके, नेमॅटोड गार्ड्स, नेमॅटोड कंट्रोल करण्यासाठी त्यांचा प्रोडक्ट आहे. विशेष म्हणजे इथे पाहू शकता या ठिकाणी विविध प्रकारचे नर्सरीमध्ये रोप तयार करणारी देखील ही कंपनी आहे. या ठिकाणी फळांचे देखील रोप उपलब्ध आहेत. ओके, अशा प्रकारचे केळीमध्ये देखील काम करणारी ही कंपनी आहे. अशा प्रकारे विविध प्रकारचे टिश्यू कल्चर रोप ही कंपनी तयार करते. एन्जोकेम ॲग्रोकेमिकल इंडस्ट्रीज नाशिक यांचा जो स्टॉल आहे त्याकडे तुम्ही त्यांचा ऊस पाहू शकता. अशा प्रकारे त्यांच्या प्रोडक्ट वापरल्यामुळे अशा प्रकारे ऊसाची देखील वाढ चांगल्या प्रकारे होऊ शकते. यांचा प्रोडक्ट आहे एसीपी, त्यानंतर फ्लायकिल इन्सेक्टिसाइड, याच्यामध्ये ॲस्टमाप्रिड आहे, टार्झन आहे, त्यानंतर गरुडा आहे, त्यांचा जो प्रोडक्ट आहे. ओके, विविध प्रकारचे या ठिकाणी त्यांचे प्रोडक्ट तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. मेटालेक्स सिस्टेमिक फंगिसाइड उपलब्ध आहे. तसेच मायको गोल्ड आहे, एंडोझाईम आहे. विविध प्रकारचे रेंज ही कंपनी देखील या ठिकाणी घेऊन आलेली आहे. गोल्ड किट आहे, एनेक्स गोल्ड किट. ओके, तुम्ही पाहू शकता की त्यांची रेंज खूप मोठी आहे. एन्जोझाईम आहे, सिलेक्टिव्ह हर्बिसाइड आहे त्यांचं हे. त्यानंतर टेम्बोझिन आहे, सिलेक्टिव्ह हर्बिसाइड. सक्रिप आहे, सक्रिप पावडर आहे. थ्रिप किल आहे, थ्रिप्स कंट्रोल करण्यासाठी. बघा, या ठिकाणी त्यांच्या पोस्टरवर देखील तुम्ही वाचू शकता, त्यांचे बघू शकता विविध प्रकारचे प्रोडक्ट्स त्यांनी या ठिकाणी मॅन्युफॅक्चर करणारी ही कंपनी आहे. ब्रॉड रेंज मध्ये यांचे खूप मोठे प्रोडक्ट आहेत. ललिसा इन्सेक्टिसाइड आहे यांचं. ओके, कॉम्बी मध्ये प्रोडक्ट आहे. वजीर इन्सेक्टिसाइड आहे, क्लोरॉन्ट्रानोप्रोपिल यामध्ये घटक आहे. थ्रिपकिल, अशा प्रकारचे खूप रेंज मध्ये प्रोडक्ट्स घेऊन येणारी ही मित्रांनो कंपनी आहे. तुम्ही या ठिकाणी यांचे प्रोडक्ट देखील या ठिकाणी स्टॉल मध्ये पाहू शकता. ड्रिप मिक्स मध्ये करणारे मिक्स करणारे या ठिकाणी त्यांचे प्रोडक्ट आहेत. निश्चितच महत्वपूर्ण असे यांचे प्रोडक्ट आहेत. आणि या ठिकाणी बघा, घरगुती तेलघाणा अँबिकॉन कंपनीचा घरगुती तेलघाणा तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. ओके, तर अशा प्रकारे मित्रांनो खूप महत्वपूर्ण असे स्टॉल्स या ठिकाणी आपण पाहत आहोत. निश्चितच आणखी जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे असेच महत्वपूर्ण शेतीविषयक व्हिडिओज तुमच्यापर्यंत सगळ्यात अगोदर येतील. अशा प्रकारचं अँबिकॉनचा हे घरगुती तेलघाणा आहे. तुम्ही यांच्याशी संपर्क करू शकता, या ठिकाणी बघू शकता. ओके, यानंतर राष्ट्रीय कृषी इनोव्हेशन प्रकल्प यांच्या या ठिकाणी स्टॉल आहे. यांचं देखील गो ग्रीन शीतल सुपर असं हे यांचं प्रोडक्ट आहे. यांनी दशपर्णी अर्क हे देखील तयार करतात. ओके, अत्यंत महत्वाचं आहे मित्रांनो. दशपर्णी अर्क हे ऍज अ कीटकनाशक म्हणून काम करतं. सर्व प्रकारच्या किडींचं नियंत्रण करतं आणि सेंद्रिय शेतीची गरज आहे मित्रांनो. आपल्याला जैविक शेतीकडे वळणं गरजेचं आहे. यानंतर गो ग्रीन हा त्यांचा शीतल सुपर नावाचा सेंद्रिय प्रोडक्ट आहे. हे एक प्रकारचं टॉनिक म्हणून पिकासाठी काम करतं. पिकाची वाढ होण्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण आहे. यानंतर पुढचा जो कंपनीचा स्टॉल आहे, या ठिकाणी सुबहर पितांबरी, आपण जी पितांबरी वापरतो त्या पितांबरीचाच हा स्टॉल आहे. आणि या कंपनीने ऍग्रिकल्चर मध्ये देखील आता विविध प्रकारचे प्रोडक्ट्स हे तयार केले आहेत. नीम पावडर आहे, पितांबरी नीम पावडर आहे, खूप गरजेचं आहे.
ओके, सुबहार NPK या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. सुबहार आरंभ आहे 11-11-8. सुबहार GN आहे. ओके. 10-0-14 आहे. विविध प्रकारची रेंज या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. ओके. ऑर्गॅनिक मॅन्युअर आहे गो मे नावाचं यांचं पितांबरीचं. तर ऑर्गॅनिक मॅन्युअर आहे, नीम पावडर आहे. ऑर्गॅनिक शेतीकडे जाणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. सेंद्रिय शेतीकडे वळणं खूप गरजेचं आहे. त्यांचे प्रोडक्ट या ठिकाणी तुम्ही या प्रदर्शनामध्ये पाहू शकता. बघा विविध रेंजमध्ये त्यांचे प्रोडक्ट त्यांनी या ठिकाणी ठेवलेले आहेत आणि या ठिकाणी मंकी अँड वाईल्ड ॲनिमल रिपेलंट देखील आहे. म्हणजे जे काही रानटी ज्या प्राणी आहेत त्यांना पळवण्यासाठी देखील त्यांचं प्रोडक्ट उपलब्ध आहे. ऑर्गॅनिक मॅन्युअर खूप काळाची गरज आहे मित्रांनो. त्यांनी या ठिकाणी विविध पॅकेजमध्ये त्यांचे प्रोडक्ट्स डिस्प्ले केलेले तुम्ही पाहू शकता. ओके. अशा प्रकारचं त्यांची रेंज या ठिकाणी आहे. तुम्हीही पाहू शकता. आता पुढचा स्टॉल आहे ऊर्ध्वम एन्व्हायरमेंटल टेक्नॉलॉजीज यांचा. या ठिकाणी बोर चार्जर बोर चार्जरची डीलरशिप देखील हे देतात आणि बोर चार्जर करणारी एक नामांकित कंपनी सध्या महाराष्ट्रामध्ये, त्याचबरोबर महाराष्ट्राच्या बाहेर देखील संपूर्ण भारतामध्ये आणि भारताच्या बाहेर देखील काम करते. या ठिकाणी महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांचा हा स्टॉल आहे. यांचे विविध प्रकारचे तुम्ही जे फळरोप वाटिका आहेत त्यांचे या ठिकाणी रोपे पाहू शकता आणि या ठिकाणी महाविस्तार मोबाईल ऍप्लिकेशन इन्स्टॉल करण्यासाठी प्रचार चालू आहे. तुम्ही देखील या ठिकाणी पाहू शकता. त्यांचं महाविस्तार ऍप डाउनलोड करू शकता आणि फळरोप वाटिकाचं जे काही कार्य आहे त्याचे पेपरचे कात्रण या ठिकाणी पोस्टरवर दिलेले आहेत आणि या ठिकाणी तुरीचा वाण आहे मित्रांनो. खूप चांगली तूर आली आहे. या ठिकाणी तूर मालामाल हा जो वाण आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. ओके. तालुका कृषी अधिकारी कार्यालय गेवराई अंतर्गत हा स्टॉल आहे. या ठिकाणी विविध प्रकारचे बियाण्यांचे सॅम्पल्स देखील ठेवलेले आहेत. त्यांची व्हरायटी कोणती आहे ते देखील या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. खरबूज आहे विजय नावाचं खरबूज या ठिकाणी पाहू शकता. ओके. आणि इतर पोस्टरवरची देखील माहिती वाचू शकता. महत्वपूर्ण मोसंबी आहे, चिक्कू आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. कालीपत्ती नावाची व्हरायटी आहे. मोसंबीची न्यू सेलार व्हरायटी आहे. ओके. तर अशा प्रकारचं स्टॉल्स या ठिकाणी यांनी डिस्प्ले केलेला आहे. तुम्ही पाहू शकता. आता शुगर केन आहे. मॉरिशियस केन हा काळा ऊस विशिष्ट प्रकारची ही व्हरायटी आहे. ओके. यानंतर पपईची व्हरायटी आहे रेड लेडी नावाची. अत्यंत बघा चांगली साईज आहे, क्वालिटी तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. ओके. महाविस्तार ॲप त्या ठिकाणी स्कॅनर बघू शकता तुम्ही. त्या ठिकाणी महाविस्तार ॲप जे पोखराकडून सध्या तयार करण्यात आलेलं आहे. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत या ठिकाणी पेरू देखील पाहू शकता. टोमॅटो आहे, वैशाली टोमॅटो आहे. ओके. यानंतर गुलाब, सेवंती, निशिगंध, झेंडू, कोळेगाव जवळ शेतकरी यांच्याकडे हे उपलब्ध आहे. तुम्ही पाहू शकता आणि पोस्टरवर देखील विविध प्रकारची महत्वपूर्ण माहिती या ठिकाणी दिलेली आहे. ओके. तुम्ही पाहू शकता. यानंतर वाल पीक आहे. ते देखील तुम्ही पाहू शकता. अंकुर 183 ही व्हरायटी आहे. गायकवाड जळगाव हे गाव आहे इथून जवळच या शेतकऱ्यांची शेतामध्ये उपलब्ध आहे. गोबी आहे अंकुर 11 हे शेतकरी उत्पादन घेतात. त्यानंतर भेंडी आहे, गाजर आहे, मुळा आहे. अशा प्रकारचं सुपर गोल्ड हा वाण आहे. वांगी आहे, पंचगंगा वांगी आहे. या ठिकाणी मिरचीची देखील व्हरायटी आहे. बटाटा आहे, कुफरी पुष्पराज हा वाण आहे. टोमॅटोचा साहो हा वाण आहे. यानंतर पपनसचा चेपुत्रा हा वाण तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. पोस्टरवरची देखील माहिती तुम्ही पाहू शकता, वाचू शकता आणि विशेष अशी या ठिकाणी राजमा, डायमंड राजमा ओके यांची जो आहे तो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. त्यानंतर कृषी विज्ञान केंद्र खामगाव, तालुका गेवराई, जिल्हा बीड, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत इथं त्यांचं या ठिकाणी स्टॉल आहे.
या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की कूपनलिका पुनर्भरण कशा प्रकारे केलं जातं. तसेच यांचे या ठिकाणी राळा, वरी, कुटकी, मकरा हे जे काही प्रॉडक्ट आहेत त्यांच्या व्हरायटीज तुम्ही पाहू शकता. नंतर दूध काढताना बसण्याचं स्टूल आहे. कोंबड्यांना पाणी पिण्यासाठी उपलब्ध या ठिकाणी इक्विपमेंट तुम्ही पाहू शकता आणि इतर माहिती देखील यांच्या स्टॉलवरची तुम्ही वाचून घेऊ शकता. ओके. नंतर लुबी इंडस्ट्रीज LLP या ठिकाणी त्यांची जी कंपनी आहे, त्यांचे जे काही विविध प्रकारच्या मोटर्स आहेत, विविध साईजमध्ये पंप्स, सोलार पंपवर देखील अनुदान त्यांच्या असतं. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पुढची जी कंपनी आहे ती ड्रीपमध्ये काम करणारी कंपनी आहे. म्हणजे ड्रीप या ठिकाणी उपलब्ध आहेत. त्यांचे सॅम्पल्स देखील या ठिकाणी उपलब्ध आहेत. तुम्ही पाहू शकता. नंतर स्प्रिंकलर इरिगेशन आहे. नंतर पाईप्स देखील आहेत. PVC पाईप आहेत. या ठिकाणी HDP देखील पाईप्स तुम्ही या ठिकाणी त्यांचे पाहू शकता. GSK इनोव्हेशन अँड क्वालिटी या नावाची कंपनी आहे. या ठिकाणी त्यांचा जो प्रतिनिधी आहे, तो देखील अत्यंत चांगल्या प्रकारे माहिती शेतकऱ्यांना या ठिकाणी सांगताना तुम्ही पाहू शकता. ओके. आता मित्रांनो कार्बन क्रेडिट मध्ये या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण अशी माहिती देण्यासाठी हा स्टॉल या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. निश्चितच यांच्याशी तुम्ही संपर्क करू शकता. प्रत्येक शेतकरी देखील या ठिकाणी यांच्याशी संपर्क करू शकता. कारण कार्बन क्रेडिटचे तुमच्याकडे जर फळझाडे असतील किंवा झाडे असतील तुमच्या शेतामध्ये, त्यांचे देखील पैसे आता डायरेक्ट शेतकऱ्यांना भेटू शकतात. यानंतर पद्मावती ॲग्रो इंडस्ट्रीज गांडूळ खत निर्मिती प्रकल्प, गांडूळ खत निर्माण करणारा आणि गांडूळ खताच्या बेडची त्याचबरोबर गांडूळ कल्चर विक्री करणारी पद्मावती सीड्स नावाची ही या ठिकाणी कंपनी आहे. व्हर्मी कल्चर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. ओके. आणि यांची जी किंमत आहे ती ₹3000 घरपोच या ठिकाणी ते देत असतात. अधिक माहितीसाठी तुम्ही या स्टॉलला व्हिजिट करू शकता. त्यांच्याशी संपर्क करू शकता. ओके. आणि घरगुती काही लावायचं असेल किचनमध्ये, किचन गार्डनसाठी देखील छोट्या साईजमध्ये या ठिकाणी उपलब्ध आहे. इथे त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर देखील दिलेला आहे. आता रेवा नावाची कंपनी आहे. बेसिकली ही ड्रीपमध्ये काम करणारी कंपनी आहे. यांचे फक्त ड्रीपशी संबंधित विविध प्रकारचे या ठिकाणी रेंजमध्ये विविध मिलीमीटरमध्ये या ठिकाणी ड्रीप आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. ओके. अशा प्रकारे यांचा कॉन्टॅक्ट नंबर देखील या ठिकाणी दिलेला आहे. तुम्ही यांच्याशी देखील संपर्क करू शकता. नंतर पंचगंगा सीड्स ही नावाची कंपनी आहे. बियाण्याची कंपनी आहे. या ठिकाणी यांचा जो पंचगंगा कांदा आहे, तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. विविध रेंजमध्ये या ठिकाणी कांद्याच्या व्हरायटीज ठेवलेल्या आहेत, डिस्प्ले केलेल्या आहेत. या ठिकाणी तुम्ही येऊन हे देखील या ठिकाणी पाहू शकता. अशा प्रकारे महत्त्वपूर्ण त्यांचं प्रोडक्ट आहे, व्हरायटीज आहेत. बाजरी देखील आहे त्यांची या ठिकाणी. बाजरीचा देखील त्यांनी सॅम्पल H8810, H5510 या ठिकाणी ठेवलेला आहे. यानंतर वांगी आहे, संपदा व्हरायटी आहे या ठिकाणी वांग्याची. त्याचबरोबर इकडे वैभव व्हरायटी आहे. नंतर अर्जुन व्हरायटी आहे. अभय ही व्हरायटी तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. विराट ही व्हरायटी आहे. 4385 व्हरायटी आहे. हिरामन ही व्हरायटी आहे. ओके. सुपर गौरव व्हरायटी आहे. गोमती व्हरायटी आहे मिरचीची. या ठिकाणी 650 एक व्हरायटी आहे. इरा आहे, एव्हरग्रीन आहे. बिजली व्हरायटी आहे. टोमॅटोची देखील व्हरायटी आहे. या ठिकाणी विविध प्रकारच्या व्हरायटीज आहेत. तूर आहे. ओके. तुरीचा देखील पंचगंगा सीड्सचा एक सुधारित वाण या ठिकाणी त्यांनी ठेवलेला आहे. मका आहे. ओके. शी 1921 सिम्बा ही व्हरायटी आहे मक्याची. विविध रेंजमध्ये या ठिकाणी ही कंपनी त्यांचे प्रोडक्ट ही घेऊन आलेली आहे. तुम्ही पाहू शकता की भाजीपाला पिकामध्ये यांचे रेंज आहेत. स्तंभ. ओके. या ठिकाणी ही कंपनी आहे टाटाची कंपनी आहे. टाटा इंटरनॅशनल प्रोडक्ट आहे. जी फेन्सिंग वायर आहे. फेन्सिंगसाठी तयार करणारी ही कंपनी आहे. मजबूत फेन्सिंग तयार करणारी कंपनी आहे. यांची पत्रा देखील टाटा स्टील तुम्ही पाहू शकता. नंतर अवाना जे काही शेततळ्यासाठी लागणारं कापड आहे, ते कापड या ठिकाणी पॉन्ड लाइनर तयार करणारी ही
कंपनी आहे. या ठिकाणी तुम्ही यांची माहिती घेऊ शकता. ओके. या ठिकाणी यांचं ड्रिप देखील उपलब्ध आहे. अशा प्रकारे ड्रिपमध्ये देखील ही कंपनी काम करते. त्याचबरोबर तुम्हाला अ, शेततळ्याचं कापडासोबतच मुरघास बॅग देखील या ठिकाणी उपलब्ध आहे. कपिला मुरघास बॅग आहे. विविध प्रकारची रेंज आहे. श्री स्वामी समर्थ ॲग्री मशिनरी यांचा हा स्टॉल आहे. कृषीसाठी, शेती करण्यासाठी विविध प्रकारचे रोटाव्हेटर्स यांनी या ठिकाणी डिस्प्ले केलेले आहेत. ओके. या ठिकाणी रोटाव्हेटर्स यांचा हा प्रोडक्ट त्यांनी या ठिकाणी डिस्प्ले केलेला आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. नंतर टाटा पॉवर सोलार रूफटॉप मध्ये काम करणारी ही कंपनी आहे. या ठिकाणी याविषयी अधिक माहिती तुम्ही या स्टॉलला व्हिजिट दिल्यानंतर या ठिकाणी घेऊ शकता. अशा प्रकारे या ठिकाणी हे कृषी प्रदर्शन भरलेलं आहे आणि विविध प्रकारचे उत्पादने या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. निश्चितच आणखी जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अगोदर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. नंतर कृषी विमान बीड यांचा हा स्टॉल आहे. यांचं या ठिकाणी ड्रोन आहे. स्प्रेइंग करण्याचा यांचा ड्रोन आहे. विविध प्रकारचे काम करणारा हा ड्रोन आहे. विविध वैशिष्ट्ये असणारे हा ड्रोन आहे. या ठिकाणी विविध कॅपॅसिटी यांच्या टँकची आहे. 7 ते 10 मिनिटांमध्ये 1 एकर फवारणी करून दिली जाते. नंतर धानुका नावाची कंपनी आहे. पाईप, ड्रीप, स्प्रिंकलर आणि मल्चिंग मध्ये काम करणारी ही कंपनी आहे. धानुका. ओके. या ठिकाणी पाहू शकता त्यांचे वेगवेगळे प्रोडक्ट आहेत. पाईप, ड्रीप, इरिगेशन मध्ये काम करणारी ही कंपनी आहे. यांचे वेगवेगळे प्रोडक्ट विविध रेंज मध्ये त्यांनी या ठिकाणी डिस्प्ले केलेले आहेत. तुम्ही पाहू शकता. यांचे जे ड्रीप आहे, ऑनलाईन ड्रीप आहे, इनलाईन ड्रीप आहे. ओके. तसेच स्प्रिंकलरचे उपकरणे देखील त्यांनी या ठिकाणी डिस्प्ले केलेली आहेत. यांच्याशी संपर्क देखील तुम्ही करू शकता. यांचा कॉन्टॅक्ट देखील दिलेला आहे. आता या ठिकाणी बघा अत्यंत महत्वाचं म्हणजे शेतीविषयक पुस्तके तुम्हाला कुणाकडून पाहिजे असतील तर ते म्हणजेच गोदावरी पब्लिकेशन. गोदावरी पब्लिकेशन यांचा स्टॉल आहे. यांच्याकडे प्रत्येक पिकाचे पशुसंवर्धन असेल, शेती पद्धती असेल, फळभाज्या असेल, भाजीपाला असेल, कडधान्यवर्गीय पिकं असतील, अन्नधान्य असतील, यांचे पुस्तक या ठिकाणी उपलब्ध असतात. आता मुरली प्लास्ट या नावाचा हा स्टॉल आहे. या ठिकाणी यांचं सँड फिल्टर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. त्याचबरोबर इतर स्प्रिंकलर इरिगेशन, ड्रिप इरिगेशन असेल, यांचं देखील या ठिकाणी प्रोडक्ट्स या ठिकाणी ठेवलेले आहेत. इथे डिस्प्ले केलेले आहेत. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. यांच्याशी कॉन्टॅक्ट देखील करू शकता. ओके. मुरली प्लास्टो. ओके. फ्लॅट इनलाईन ड्रीप, राऊंड इनलाईन ड्रीप, एचडीपी पाईप, स्प्रिंकलर पाईप्स, मल्च रेंज मध्ये प्रोडक्ट आहेत. आता हिप्पो जगभरातील शेततळ्यांचे काम करणारा विश्वसनीय व नंबर 1 ब्रँड म्हणजे हिप्पो यांचा हा स्टॉल आहे आणि यांचं जे शेततळ्याचं कापड आहे ते तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. विविध रेंजमध्ये त्यांनी या ठिकाणी ठेवलेलं आहे. ओके. अशा प्रकारचं हा हिप्पो ही कंपनी आहे. नंतर जगदंब ॲग्रो मशिनरी यांचं पॉवर विडर, ब्रश कटर आणि कडबाकुट्टी या ठिकाणी उपलब्ध आहे. विविध प्रकारच्या रेंजमध्ये त्यांनी त्यांचे प्रोडक्ट्स या ठिकाणी डिस्प्ले केलेले आहेत. विविध प्रकारच्या हॉर्स पॉवर मध्ये या ठिकाणी त्यांनी उपलब्ध केलेली आहेत. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. ओके. नंतर बघा अशा प्रकारच्या विविध मशिनरीज देखील या स्टॉल मध्ये आहेत ठेवलेल्या. विविध HP मध्ये आहेत. या ठिकाणी टोकन यंत्र देखील आहे. निश्चित मित्रांनो तुम्हाला हे कृषी प्रदर्शन पाहायला आवडेल आणि अशाच आणखी पुढील महत्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून ठेवा. नंतर समृद्धी सोलार झटका मशीन या ठिकाणी देखील आहे. खूप झटका मशीन या कृषी प्रदर्शनामध्ये तुम्ही पाहू शकता. ओके. पुढील आता या ठिकाणी जो पुढचा स्टॉल आहे स्वामी तंत्रज्ञान आणि संशोधन यांचा स्टॉल आहे. या ठिकाणी यांची विविध प्रकारच्या मशिनरीज, विविध प्रकारची उपकरणे पाहू शकता. इथे त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर देखील दिलेला आहे. त्यांच्या पोस्टरवर बघा या ठिकाणी त्यांचे उपकरण आहे. 4 नळी BBF पेरणी यंत्र आहे, 5 नळी BBF पेरणी यंत्र आहे, 5 नळी पेरणी यंत्र आहे, कुळव आहे,
फण कुळव आहे, कन्व्हेअर लोडिंग अनलोडिंग मशीन आहे, यानंतर झारवा कट करणे मशीन आहे, पंजी आहे आणि इथं खाली त्यांचे उपकरण डायरेक्ट डिस्प्ले देखील केलेली तुम्ही पाहू शकता. विविध त्यांची उपकरणे या ठिकाणी पाहू शकता. खूप मोठ्या रेंजमध्ये ही कंपनी त्यांची उपकरणे इथे तयार करते. नंतर एक्स्ट्रा पॉवर नावाची ही कंपनी आहे आणि यांचे हे प्रोडक्ट आहेत. विविध प्रकारचे पॉवर टिलर्स त्यांचे या ठिकाणी उपलब्ध आहेत. चाफ कटर उपलब्ध आहेत. तुम्ही पाहू शकता. निश्चितच मित्रांनो, अशाच पुढील महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या चॅनलला आणखी जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल, तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला एक लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा, जेणेकरून अशाच महत्त्वपूर्ण पुढील अपडेट्स हे तुमच्यापर्यंत येऊन जातील. या ठिकाणी बघा, ही जी कंपनी आहे यांचे देखील या ठिकाणी विविध प्रोडक्ट्स या ठिकाणी अरेंज केलेले आहेत. पेरणी यंत्र आहे, सिलिकॉन फर्टिलायझर ड्रिल देखील या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आणि इतर बाकी काही शेतीविषयक उपकरणे देखील या कंपनीने या स्टॉल या ठिकाणी डिस्प्ले गुरुदत्त ॲग्रो इंजिनिअरिंग नावाची ही कंपनी आहे. यांचे प्रोडक्ट्स तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. तर अत्यंत विविध प्रोडक्ट्स यांचं टोकन यंत्र देखील आहे, विविध प्रकारचे कल्टिव्हेटर्स देखील आहेत, पेरणी यंत्र देखील आहे. ओके, तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. मोगडा देखील या ठिकाणी उपलब्ध आहे. अशा प्रकारचे स्टॉल्स या कंपनीने या ठिकाणी डिस्प्ले केलेले आहेत, तुम्ही पाहू शकता. ओके, माऊली ट्रॅक्टर एजन्सी आहे, यांचे वेगवेगळ्या प्रकारचे ट्रॅक्टर्स या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. विविध प्रकारचे ट्रॅक्टरची रेंज या ठिकाणी आहे. हिंदुस्तान ट्रॅक्टर आहे, हिंदुस्तान 60 हे मॉडेल आहे, या ठिकाणी डिस्प्ले केलेले आहे. विविध प्रकारचे मॉडेल्स, विविध प्रकारचे HP मध्ये ट्रॅक्टर्स या ठिकाणी डिस्प्ले केले तुम्ही पाहू शकता.